नमस्कार. परायचा सम्राट प्रसन्न. आम्ही सगळे परेल लालबागवरून आलो होतो 4 आणि 5 जुलैला. मोहिते ब्रदर्स फार्म अँड रिसॉर्टला एक नंबर सर्व्हिस दिली आहे त्यांनी आम्हाला. जेवणापासून ते रूम वगैरे असतील जेवढं काही त्यांनी आम्हाला दिलं, म्हणजे आम्हाला कुठलीच कमी नाही करून दिले. आणि पूर्ण फ्रीमध्ये आम्हाला बोलत की राहा, तुम्ही तुमचं एन्जॉय करा, कसलंच टेन्शन घेऊ नका, काही कमी लागलं तर आम्ही आहोत, पण एन्जॉय करा. आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं तेव्हा. जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक काम करतोय फार्मामध्ये आणि चाललोय आता रिसॉर्टला. आज संडे स्पेशल असं काय नाही, डेलीचा रुटीन आपला. डेली रुटीन सकाळी लवकर उठा आणि जा रिसॉर्टला. पण आज काय खूप पाऊस होता, तर भर पावसात आलेलो रिसॉर्टला. नेहमीप्रमाणे आपलं बघितलं नक्की काय चालू आहे काय नाही. इकडे हा एक कस्टमर होता, त्याची एक्झाम चालू होती, तो एक्झाम देत बसलेला आणि बाकी सगळे तिकडे होते. मी पहिले आपला चहा पिऊन घेतला. आजचा मोटिवेशन हाच की आपल्या आईवडिलांच्या तोंडून ऐकणं की माझ्या मुलाला कोणतंच व्यसन नाही, पण मला फक्त थोडंफार चहाचं व्यसन आहे बस. किचनमध्ये गेलो तर नाश्त्याची तयारी चालू होती. इकडे मामा मिसल रेडी करत होते. त्यानंतर मग इकडे आपल्या पाठच्या दाराला गेलो तर आपलं शेत बघतोय. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की शेतात पूर्ण पाणी नव्हतंच, पण जेव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली, कंटिन्यू पाऊस आहे, त्यामुळे पूर्ण शेत पाण्याने भरून गेलेलं आहे. इकडे मिसल रेडी झाली आणि चहा सुरुवातीला दिल्याच आहे ना, चहा कॉफी. त्यानंतर मग मिसळ आणि अंडा भुर्जी रेडी करून कस्टमरला आता देण्यात आलेली आहे. त्यानंतर मी इकडे आलेलो, जरा टेबल कमी पडले तर काकाने मी इकडून टेबल घेऊन चाललेलो. टेबल घेतल्यानंतर मग दुसरीकडे आपल्या बाजूच्या साईडला पण टेबल लावले, जेणेकरून सर्वांना बसता येईल. टोटल 43 पर्सन होते, त्यामुळे जरा जागा सेपरेट बसावं लागलं त्यांना. त्यांचा सर्वांचा नाश्ता आवरला. त्यानंतर मग मी सुद्धा नाश्ता करून घेतला. त्यानंतर मग ही जी व्हिडिओ एडिट केली ती आपली 30 days 30 मोटिवेशनल व्हिडिओची डे 3ची व्हिडिओ होती, ती एडिट केली. त्यानंतर मग इकडे सगळे बॉईज क्रिकेट खेळत होते टर्फमध्ये. थोडा पाऊस कमी झाला, त्यानंतर मग आता इथे आलोय जरा व्ह्यू बघायला कसा झालाय तो. एक नंबर व्ह्यू आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. कस्टमरचा नाश्ता वगैरे झालेला आहे, माझा पण झालेला आहे. तर थोडा फ्री टाईम होता, त्यामुळे बोललो जरा जाऊन येऊ द्या आपल्या गावातल्या नदीवरती. रेनकोट घातला आणि चाललोय बघायला की नक्की पुलावरून पाणी गेलं आहे का. पण खरं तर नव्हतं गेलं. पाऊस आज पण लगातार पडत राहिला तर नक्कीच आपल्या पुलावरून पाणी जाईल. ही गाडी इथे थांबून राहिलेली आणि पुढे पास करायला घाबरत होता तो ड्रायव्हर. त्याने थोडा मोठा श्वास घेतला आणि टाकली गाडी शेवटी. तरी पण थोडासा क्रॉस जातच होता तो. चंद्रकांत काका आणि साई बांगर दोघे पण आलेले नदीचं पाणी बघायला. तशी पाण्याची पात्रता खूपच आहे, आपल्या पुलाला लागलेला आहे पाणी तो. आणि तेवढ्या तिथे एंट्री झाली तन्मय, सर्वेश आणि प्रणितची. काय झालं? नदीला खूपच पाणी आहे आणि माझा मन चाललंय का उडी मारायला. पाण्या मारतो का उडी? पाण्या उडी मार. अरे तू अरे बाबा, माझी सेकंडशिप चालू होती. आज खेळू ना, थांब ना. आज खेळूये. पाण्या असा व्ह्यू कुठे आहे का? आज जर पूर्ण दिवस पाऊस पडला तर तुला काय वाटतंय, पुलावरून पाणी जाईल का? 100% पाणी जाणार आहे. थोडा बाकी आहे का? पाणी लागतोय रे पुलाला. जास्त जवळ नको जाऊ, पडशील. इथं पडलं ना तर डायरेक्ट तिकडे टोकाला जाशील. हा, कुंभ्यामध्ये निघाला जाशील. आपल्या पुलाची अवस्था बघा कशी झाली, कधी पडेल ना कधी ना असं झालेलं आहे. तुला काय वाटतंय तन्मय? पूल व्हायलाच पाहिजे आपला खरं तर. खूप वर्ष आली पूल बांधला. हा, आणि
एवढ्या पावसात एवढा पाणी आहे आणि तो पूल काय आपला कधी पण धोका देऊ शकतो. त्यामुळे पुलाचं काम झालंच पाहिजे. आपल्या सर्व गावकऱ्यांनी मनावर घेतलं पाहिजे ही गोष्ट आणि पुलाचं काम लवकरच होऊ दे. प्रणित जर मनावर घेतलं तर लवकरच होईल. कोण प्रणित का? प्रणित लाव, कोणाला फोन लावतो? फोन लाव कोणाला तरी आणि पुलाचं काम करून घे लवकर. फोन लावायलाच लागेल कुणाला तरी, कारण की इथं खूपच दिसत. समजा हा बाईकवाला आलाय आणि त्याचा जरासा बॅलन्स इकडे तिकडे झाला तर इथून डायरेक्ट खालीच जाणार ना तो. इथून डायरेक्ट नदी काय ते ठेवे नाही का काय नाही बघा. आधी खाली जाईल नंतर वर जाईल. पण आधी खाली जाईल तो आणि नंतर वरती जाईल ना. मोठे मला तर वाटते पाण्या पडला ना तर तिकडे वाहत जाईल, पण तू नाही वाहत जाणार का? तुझं वजन जास्त आहे ना, तू खालच्या खाली थांबशील. रंगणार पण नाही. तुमची जर पहिली व्हिडिओ बघितली असेल तुम्ही ब्रदर्स डेची, तर त्या ब्रदर्स डेच्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही ह्या एरियामध्ये गेलेलो पार्टी करण्यासाठी, पण तो एरिया बघा आता दिसत पण नाहीये, पूर्ण पाणी झालेलं आहे तिथे. मनोज दादा तुला काय वाटतंय? आता एवढा पाणी आहे आणि आपल्या पुलाचं काम झालं पाहिजे का नको? त्यानंतर मग आलो आमच्या नदीजवळच्याच शिवमंदिरमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. जय भोलेनाथ. नसरापूरला आलात तर नक्कीच या मंदिरात या दर्शन घेण्यासाठी, आणि जर नाही यायला मिळालं तर मग व्हिडिओमध्येच दर्शन घ्या. चलो आता जातो आमच्या ग्राउंडवरती, जाऊन जरा बघतो की आपला ग्राउंड कसा आहे. एवढा पाऊस पडतोय, ग्राउंडवरती पाणी साचलं आहे का? पण बहुतेक नाहीच साचलं आहे बघा. आमच्या ग्राउंडवरती पाणी थांबतच नाही, असा ग्राउंड आहे आमचा, एक नंबर. नंतर आलो रिसॉर्टवरती. या भाऊला मस्त रस्सा दिला, त्याच्यामध्ये लिंबू पिऊन पीत बसला तो. आज किती भाकरी आहेत मम्मी? 90. दिवसेंदिवस वाढत चाललेत. जेवढे कस्टमर जास्त. मामांचा काय चाललंय? कालच्या पण 90 होत्या, आजच्या 90. त्यानंतर मग इकडे आलो आपल्या कस्टमरचं काय चाललंय बघायला. फुल एन्जॉय चालू होता, फुल राडा. हा जेवणाची वेळ झाली आता, त्यामुळे सगळे टेबल्स वगैरे लावून घेतले. आजचा मेन्यू होता मटन सुक्का, रस्सा, भाकरी. सगळं मटन आपलं चुलीवरती केलेलं मम्मी आणि काकीनी. जे काय जेवण झालेलं मटन फ्राय ते फक्त या कस्टमरलाच माहिती असेल की कसं झालं आहे, आणि ते मला पण माहिती आहे. जर तुम्हाला पण आमच्या मम्मीच्या आणि काकीच्या हातची चव घ्यायची असेल तर आपल्या मोहिते ब्रदर्स रिसॉर्टला नक्कीच व्हिजिट करा. आपला नंबर आहे खाली कॅप्शनमध्ये देतो मी, त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि एकदा तरी जेवणाची चव घेण्यासाठी या. कस्टमरचं जेवण झालं आणि त्यानंतर निघाले ते. नमस्कार, वरायचा सम्राट प्रसन्न. आम्ही सगळे पहिले लालबागवरून आलो होतो 4 आणि 5 जुलैला. मोहिते ब्रदर्स फार्म अँड रिसॉर्टला एक नंबर सर्व्हिस दिली आहे त्यांनी आम्हाला. जेवणापासून ते रूम वगैरे असतील, जेवढं काही त्यांनी आम्हाला दिलं, म्हणजे आम्हाला कुठलीच कमी नाही करून दिले. आणि पूर्ण फ्रीमध्ये आम्हाला बोलत की राहा तुम्ही, तुमचं एन्जॉय करा, कसलंच टेन्शन घेऊ नका, काही कमी लागला तर आम्ही आहोत, पण एन्जॉय करा. आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा
आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. थँक्यू.